राज ठाकरे गुरुवारी ठाणे कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता. ठाण्यातील सभेत तलवार झळकवल्याचं प्रकरण. राज ठाकरे, अविनाश जाधव, रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल. मतचोरी, देशविरोधी कृत्य. राहुल गांधी यांची सरकारवर जोरदार टीका. आरएसएसला देशातील सर्व संस्थांचा ताबा घ्यायचा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत आरोप. सोनिया गांधींना कारणे दाखवा नोटीस. नागरिक नसताना सोनिया गांधी मतदार झाल्याच कशा? दिल्ली न्यायालयानं बजावली कारणे दाखवा नोटीस. या व्हिडिओत लपलाय कोण? अंबादास दानवेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल. दानवेंनी समाज माध्यमातून टाकला महायुतीवर कॅश बॉम्ब. दानवेंच्या व्हिडिओत दिसले महेंद्र दळवी. दळवींनी बालंट फेटाळले. म्हणतात दानवेंनी व्हिडिओ एआयनं बनवलाय. तुम्हाला आणखी काही व्हिडिओ दिसतील. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. नेत्यांचेच नातेवाईक बिनविरोधात कसे निवडून येतात? खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विषयक चर्चेत विचारला प्रश्न. मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्याच आमदाराचे कान उपटले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, अन्यथा घरी बसावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना सुनावलं. शिर्डीत आफ्रिकन स्वाईन फ्लूचा शिरकाव. आतापर्यंत 16 मृत डुकरांमध्ये आढळला विषाणू. पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची झाल्याची चर्चा. मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं कसं? महायुतीसमोर प्रश्न. फडणवीस शिंदे बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. रोहित पवार यांच्यासह समर्थक सूर्यकांत मोरेवर विधान परिषदेच्या अपमानाचा आरोप. विधान परिषदेत दोघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव. सभापती राम शिंदे यांचा अपमान केल्याचा दोघांवर ठपका. सामान्य नागरिकांचा हक्क संरक्षित करणारं पारदर्शी विधेयक. तुकडाबंदी विधेयकाला आमदार रवी राणा यांचा पाठिंबा. रवी राणांकडून महसूल मंत्री बावनकुळेंचंही कौतुक. भाजपा शिवसेनेत परस्पराची फोडाफोडी करायची नाही. फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय.